गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब स्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे वल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वांना सादर जय श्री कृष्ण। 21वा श्लोक आपण सुरू केला होता. 21व्या श्लोकातला दुसरं चरण झालं होतं, पण आपण पुन्हा एकदा पूर्ण श्लोक बघून घेऊयात. सुरुवातीपासून कारण मध्ये बरीच गॅप झाली. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. 4था अध्याय आणि 21वा श्लोक. अत्यंत सुंदर साधक अवस्था आणि ज्ञानावस्था यांमधलं वर्णन चालू आहे. आणि हे वर्णन असताना साधकाची स्थिती कशी असावी, साधकाने कसं वागावं आणि ज्ञानी पुरुषाचं वर्तन कसं असतं त्याचं सुंदर असं वर्णन आलेलं आहे. तर निराशीही यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन् न आपनोति किल्बिषम्. निराशीही जो आशारहित आहे, यतचित्तात्मा ज्याच्या चित्ताचं पूर्णपणे नियमन झालेलं आहे, त्यक्त सर्व परिग्रह सर्व संग्रहाचा ज्याने त्यक्त म्हणजे त्याग केला आहे, शारीरं केवलम कर्म त्याच्या केवळ शरीराने केलेल्या कर्माचा, कुर्वन करून देखील न आपनोति किल्बिषम त्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही. ज्ञानी व्यक्तीची जी कर्तव्याची भूमिका आहे आणि ती तिच्या अंतःकरणाद्वारे साकारते. ते अंतःकरण कसं घडतं, ते दिव्य अंतःकरण कसं असतं हे सांगणाऱ्या श्लोकांमधला हा एक 4था श्लोक आहे. आपल्या आंतरिक उन्नतीची वाटचाल आपण जेव्हा करतो तेव्हा ती कुठल्या दिशेने व्हायला हवी, कोणती उंच स्थिती आपण प्राप्त करू शकतो आणि ती कशी हळूहळू साकारत जाते याचं आकलन या श्लोकाच्या आपल्याला चिंतनातून होणार आहे. निराशी ही पहिला शब्द आलेला आहे. निराशी ही, निराशी ही आशा म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला असणारी, आपण इंग्रजीमध्ये म्हणतो होप, आशा. तर आशा रहित, निर म्हणजे निघून गेली आहे ज्याची आशा, असा तो निराशी ही. आशा रहित, पण इथे आशा म्हणजे होप या अर्थाने नाही, तर आशा म्हणजे आसक्त, उपभोग किंवा इतर सुख मिळवण्यासाठी एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला मान मिळावा म्हणून यासाठी आपण जी इच्छा व्यक्त करतो त्यापासून तशी इच्छा नसलेली व्यक्ती म्हणजे निराशी. ऐहिक जीवन जेव्हा आपण साकारतोय, या संसारात आपण आहोत, तेव्हा सगळ्यात मोठी जी आपल्या जी मोठी एक गोष्ट असते जी आपल्या आधारभूत ठरत असते ती म्हणजे आशा. तिच्यामुळे आपल्याला काही करण्याचा उत्साह तरी असतो. अध्यात्मामध्ये देखील एक आशा असते. ती कोणती, तर ती ईश्वर प्राप्तीची आशा असते. परमात्म्याची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती आशा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतेच. परमात्म्याची प्राप्ती म्हणजे या विश्वामागे असणाऱ्या परमतत्वाच्या अनुभवाची प्राप्ती, देवाशी आपलं एकरूपता असणं, ती अनुभवणं, मानवी जीवनामध्ये साधता येऊ शकेल अशी जी अत्यंत परमोच्च स्थिती जी आहे ती अवस्था. ज्ञानी व्यक्तीला ही अवस्था प्राप्त झालेली असते, त्यामुळे त्याला त्याची पुन्हा आशा करायची गरज नसते. पण सर्वसाधारण असे जे आपल्यासारखे लोक आहेत त्यांच्यासाठी मात्र ही अवस्था प्राप्त करून घेणे ही कठीण असते. आशा आकांक्षाच्या वेगवेगळ्या विविध पूर्तीतून सुख आनंद मिळत राहतो आणि या आनंदातून
निर्माण होणारं जे सुख आहे त्या वृत्ती त्याच्या मनावर, ज्ञानी व्यक्तीच्या मनावर कधीच परिणाम करत नाही. ऐहिक परिस्थिती बिघडली तरी ती सुधारण्याची किंवा ती सुधारण्याची जरी शक्यता नसली किंवा एखादी मोठी गोष्ट प्राप्त करून घ्यायची असली आणि पण ती मिळणारच नसेल, आपल्याला कुठल्याही शक्यता नाही ती गोष्ट मिळण्याची, अशा अवस्थेत देखील जो दुःखी होत नाही, जो निराश होत नाही, तो व्यक्ती म्हणजे ज्ञानी व्यक्ती. आणि म्हणूनच ते आनंदी निराश असतात. निराश म्हणजे आशा रहित असतात. दुसरा शब्द आला यत चित्तात्मा, ज्याच्या चित्ताचं, यत चित्तात्मा म्हणजे नियमनच झालेलं आहे. चित्ताचं नियमन म्हणजे काय? चित्तामध्ये उमटणाऱ्या विविध वृत्ती, विविध विचारांचं नियमन, कंट्रोल. मनावर सतत वेगवेगळ्या विविध वृत्ती उठतच असतात. आज आपण इथे बसलो आहे, आपण ऐकतो आहे, पण हे ऐकत असताना देखील आपल्या मनामध्ये बाकीच्या अनेक विचारांचं कुठे ना कुठेतरी आंदोलन सुरूच आहे. विविध विचार आपल्या मनात सतत येतच राहतात. त्यांच्याकडे जर आपण मुद्दाम लक्ष दिलंच नाही तर ते हळूहळू जाणवत नाही. एकांतामध्ये जेव्हा आपण साधनेला बसतो त्यावेळी ही अवस्था फार प्रकर्षाने जाणवते, की आपण जेव्हा एका ठिकाणी बसतो आहे आणि साधना करतो आहे त्यावेळी जे विविध विचार मनामध्ये सतत येत राहतात तेव्हा या वृत्ती किती मोठ्या प्रमाणात आपल्यावर आपल्यावर हावी असतात ते आपल्याला लक्षात येतं. यावेळी अशा वेळी नाम आलंबनासह नाम मंत्राचं आलंबन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे करत असताना हळूहळू त्या वृत्ती शांत होत जातात. अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझविण क्षीण होतो धावरे धाव आता, असं समर्थ म्हणतात. हळूहळू स्वतःच्या मनाचं तंत्र आपल्याला कळायला लागतं आणि मग आपल्या मनावर असणाऱ्या या ज्या विविध विचार किंवा वृत्तींचं नियंत्रण आहे हे हळूहळू योग प्रक्रियेने आपल्याला साधता येतं. हवं तिथे, ज्या ठिकाणी हवं त्या ठिकाणी अवधान ठेवणे आणि असंबद्ध वृत्ती ज्या आहेत त्या सोडून देणे, हे करता यायला लागतं. जो हवा तो वृत्तींचा चित्तसमूह आपल्या चित्तात राहील आणि नको त्या वृत्ती राहणार नाही आणि शेवटी एकही वृत्ती राहणार नाही, अशी अवस्था हळूहळू आपल्याला साधू लागते. चित्तामध्ये उठणाऱ्या या असंख्य ज्या वृत्ती आहेत आणि त्यांचा जो संबंध आहे तो मुख्य म्हणजे तो कशाशी आहे, तो आहाराशी संबंध आहे. जेव्हा आपण सात्विक आहार घेतो आणि ईश्वराचं स्मरण करतो तेव्हा जे संस्कार झालेलं हे जे अन्न असतं या अन्नाच्या माध्यमातून आपल्यामध्ये सात्विक वृत्ती राहतात आणि त्यांची संख्या मग हळूहळू ती सात्विक वृत्तीतून ज्या काही वृत्ती उफाळतात त्या ती संख्या हळूहळू कमी होते. सर्व इंद्रियांचे आहार आणि कर्म योग्य हवे ते हळूहळू आपल्याला कळायला लागतं. यालाच गीतेने युक्ताहार विहार असं म्हटलेलं आहे. ध्यान योगाच्या नियंत्रणाच्या ध्यान योगामध्ये नियंत्रणाचा एक प्रत्यक्ष अभ्यास होत असतो. चित्तात्मा कसा असावा, तर तो योगीच असावा लागतो. चित्ताचं नियमन योगाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. क्षमता विकसित होणं हा त्या प्रक्रियेचा एक परिणाम आहे. चित्ताचं नियमन म्हणजे आपल्या मनाचं कंट्रोल आपण ज्याला म्हणू शकतो, ती क्षमतेची पूर्ण अवस्था आहे. नियमन न करता चित्त स्वतःहून हळूहळू मग नियमाने वागायला लागतं. ही क्षमता हळूहळू वापरायची गरजच पडत नाही. पूर्ण ज्ञानी व्यक्ती जो असतो त्याचं या चित्ताचं पूर्ण नियमन झालेलं असतं, म्हणून तो यत चित्तात्मा असतो, तो पूर्णपणे योगी असतो. तिसरा शब्द आलाय त्यक्त सर्व परिग्रह, ज्याचा सर्व संग्रहांचा त्याग झालेला आहे. अपरिग्रह म्हणजे संग्रह न करणे. योगाची 8 अंग आहेत. त्यातलं पहिलं आहे यम, दुसरं नियम. यम हे जगाशी असणारा संबंध कसावा ते सांगतं आणि हे यम जे आहे हे 5 प्रकारचे आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. त्यातला अपरिग्रह हा शब्द इथे आलेला आहे. संग्रह केलेल्या प्रत्येक गोष्टीशी आपल्या पूर्वस्मृती जोडलेल्या असतात. आपण बघा कितीतरी वस्तू जपून ठेवतो आणि त्या प्रत्येक वस्तूशी आपला कुठे ना कुठेतरी कुठली ना कुठली तरी आठवण त्या वस्तूशी आपली संबंधित असते. नकळतपणे त्या सूक्ष्मपणे आपल्या मनामध्ये उमटत राहतात. त्या वृत्ती हे विचार आपल्या मनामध्ये सतत उमटत राहतात. या संदर्भात एक संत जीवनावर एक सुंदर प्रसंग आलेला आहे. श्री कृष्णाजी केशव कोल्हटकर हे जे आहेत यांना भारतीय मानस शास्त्र किंवा सार्थ सविवरण पातंजली योगदर्शन हा अत्यंत मान्यवर ग्रंथ त्यांनी तो लिहिला. त्या एकाच ग्रंथासाठी त्यांना डिलीट ही पदवी मिळाली. यावरून त्यांचा ग्रंथ किती श्रेष्ठ असावा हे समजतं. तर त्यांचा ग्रंथ जो आहे त्याचं परीक्षण करण्यासाठी गुरुदेव रानडे यांनी त्यांना निंबाळ येथे बोलवलं. तेथे 10-12 दिवस राहून ते
पूर्णपणे परीक्षण त्यांनी केलं. निघण्याच्या दिवशी गुरुदेवांच्या नेमाच्या म्हणजे साधनेच्या खोलीमध्ये त्यांना बोलवलं होतं. त्यावेळेचा हा प्रसंग कोल्हटकर इतक्या सुंदर पद्धतीने हा प्रसंग सांगतात. ते म्हणतात की प्रयाग विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची माळ ज्या तत्वज्ञानाच्या गळ्यात आहे पडलेली, त्या विद्वानाची जी खाजगी खोली आपल्याला पाहायला मिळणार याचा मला आनंद होता. आणि ती खोली कशी असेल या उत्सुकतेने त्या खोलीच्या अंतरंगाचं एक सुंदर दृश्य माझ्या मनामध्ये होतं. आणि मी तशा अवस्थेमध्ये त्या खोलीमध्ये प्रवेश केला. आणि त्या खोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर ती खोली बघून मी अत्यंत आश्चर्यचकित झालो. खाली कशी होती ती खोली? तर पूर्ण गोमयेने सारवलेली स्वच्छ अशी ती खोली. 2-3 खुंट्यांवर धुतलेले 2-4 सदरे होते आणि 2-4 धोत्र आणि खाली जमिनीवर असलेली धौत वस्त्र नेसलेली, अंगामध्ये धुतलेला स्वच्छ सुंदर साधा सदरा घातलेली सहज प्रशांत आणि कृश अशी भाऊसाहेबांची म्हणजेच गुरुदेवांची मूर्ती होती. या व्यतिरिक्त एकही अधिक वस्तू त्या खोलीत नव्हती. हे सांगितलं आणि खोलीचं वर्णन संपलं. एवढंच त्या खोलीचं वर्णन होतं. योगी लोक, योगी ज्ञानी व्यक्तींचं मूर्तिमंत हे अपरिग्रहाचं लक्षण हे जे आहे ना, हे इथे आपल्याला दिसून येतं. ज्ञानी पुरुषाच्या मनातून सर्व परिग्रहांचा त्याग झालेला असतो. सर्वसाधारणपणे माणूस विविध वस्तूंचा आणि पदार्थांचा संग्रह करतच असतो. त्याबरोबरच त्या पदार्थातून आपल्याला मिळणारं जे सुख आहे त्या कल्पनांचा देखील संग्रह करत असतो. म्हणजे एखादी वस्तू जेव्हा आपण विकत घेतो, त्यानंतर ती वस्तू जेव्हा आपल्याकडे राहते तेव्हा वारंवार त्या गोष्टीबद्दल आपण विचार करत असतो की यातून मला काय सुख प्राप्त होईल. या विचारांचे संग्रह त्याच्या मनामध्ये सतत असतात. बाहेरून नुसते वस्तूंचे संग्रह जरी दूर करून केले ना तरी पण भागत नाही. मनाने त्यांच्याबद्दल असणारे ममत्व दूर करणं आवश्यक आहे. हा बघा अत्यंत मुख्य आणि महत्वाचा असा विचार आहे. एखादी वस्तू समजा आपल्या डोळ्या पलीकडे गेली, दृष्टी पल्ल्याड गेली, तरी पण त्या गोष्टीबद्दल असणारं ममत्व म्हणजे माझेपणा, जे प्रेम आहे, जे आकर्षण आहे, ते काही संपत नाही. ईश्वराबद्दल ममत्वाने ऐश्वर्याबद्दलचं ममत्व आणि महत्व जाणं हा भक्तीचा मार्ग आहे. पदार्थ संग्रह बाधक होत नाहीत जेव्हा आपण त्याबद्दल आसक्ती ठेवत नाही. संग्रहच न करणे हा देखील त्यावर एक उपाय आहे. रामकृष्ण म्हणतात, काजळी असलेल्या खोलीत राहिल्याने कितीही सांभाळलं तरी अंगाला थोडस काजळ लागणारच, काळ होणारच. वस्तू असतानाही त्या मनात न येणं, त्यावर ममत्व आणि अभिलाषा आपण देवावर वाहिलेल्या एखाद्या फुलाप्रमाणे आपण ठेवणं म्हणजेच अपरिग्रह. साधक व्यक्तीचा संग्रह त्याग कसा असतो? त्यक्त सर्व परिग्रह, यामध्ये सर्व हा शब्द म्हटलेला आहे. ह्या शब्दामध्ये आतले आणि बाहेरचे दोन्हीही संग्रह आले. बाहेरचे संग्रह अत्यंत कमी, केवळ जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत तात्पुरते असणे, पण मनामध्ये देखील काही संग्रह नसणं, ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तरच सर्व परिग्रह होतो. हे सगळं पटत असलं आणि आपण तसे आहोत असं वाटत असलं तरी हे साधायला काही खूप सोपं नाही. केवळ बाह्यता बुद्धीला पटलं म्हणून संग्रहाचा त्याग होत नाही. एखाद्या दिवशी जर आपण घर साफ करायला काढलं तर कितीतरी अडगळ निघते. त्या गोष्टी आपण कोणाला तरी देऊन टाकायचं असं ठरवतो, म्हणून त्या बाहेर काढून ठेवल्या तरी हळूच त्या वस्तू आपल्या जागेवर जातात. हे आपल्याला समजत पण नाही. माळ्यावरच्या निरुपयोगी ज्या गाठोडे आहेत त्या माळ्यावरच पुन्हा जाऊन बसतात. सर्व गोष्टींना धरून ठेवणारा एक अदृश्य दोरा असतो, तो दोर असतो, तो म्हणजे ममत्वाचा. या गोष्टी माझ्या आहेत असं वाटणं आणि कुठेतरी त्या मला लागतील, पुढे जाऊन मदत करतील, त्या मला सुख देतील, हा त्यांचा आश्रय आणि आशा अशी मनामध्ये असते. अपरिग्रहासाठी पदार्थांची आशा किंवा आसक्ती नसणे, याचबरोबर त्यांचा आश्रय किंवा आधार न वाटणे याचीही आवश्यकता असते. म्हणूनच निराशी आणि निराश्रय ही पद देखील आधीच आलेली आहेत. पदार्थांबद्दल ममत्व नसणे हे मुख्य आहे. ममत्वाच्या दोन गोष्टी असतात, एक म्हणजे माझेपणाची प्रेम भावना आणि दुसरं म्हणजे अधिकार भावना. त्यामुळे अपरिग्रह जरा अवघडच जातो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की घर सोडून वनात गेला आणि तिथे वस्त्रहीन राहिला तरी त्याला परिग्रह सोडत नाही, कारण तो त्याच्या मनात असतो. मग झाडाखाली तो राहत असेल तर ती जागा त्याला आपलीशी वाटू लागते. विनोबाजी म्हणतात की केवळ एक लंगोटी घालून जरी तो गुहेत राहिला तरी ती विधभर लंगोट घालून सुद्धा त्याच्यामध्ये तो संसार ओतप्रोत भरलेला असतो. तो त्या
लंगोटीद्वारेच ममतेचं सर्वस्व घेऊन राहतो. यासाठी फक्त बाह्यता त्याग करून उपयोगाचा नाही. अनावश्यक संग्रह कमी करण्याची जी वृत्ती आहे ती आवश्यक आहे, पण सोबतच अपरिग्रह आणि साधना या दोन्ही गोष्टी सोबत असल्या पाहिजे. कारण साधनेतूनच हळूहळू विवेक विकसित होतो आणि त्यानेच हळूहळू वैराग्य साधतं. ज्ञानी व्यक्तीचा अपरिग्रह कसा असतो, हे सगळं आतापर्यंत जे विवरण होतं ना, ते साधक व्यक्तीचं होतं. ज्ञानी व्यक्तीमध्ये अपरिग्रहची कल्पना आहे ती पूर्णपणे विकसित झालेली असते. भक्ती आणि योग ज्ञानमय अवस्थेमुळे त्याचं चित्त देवामध्ये इतकं रमलेलं असतं की त्या आकर्षणाच्या दृढतेमुळे ते इतर पदार्थांवर त्यांच्या संग्रहावर आकर्षण येतच नाही. एखाद्या राजाला रद्दी विकून पैसे मिळवायचं काही कारण नसतं आणि त्याला तेवढा वेळ पण नसतो. त्या पलीकडे जाऊन तो त्याचा विषय तसा विषय त्याच्या मनात पण येत नाही. हीच गोष्ट ज्ञानी व्यक्तींच्या परिग्रहाच्या बाबतीत, पदार्थाच्या संग्रहांच्या बाबतीत घडते. योगी व्यक्ती योग ज्ञानी व्यक्ती जी आहे त्याच्या मनामधून सर्व पदार्थांबद्दलचे ममत्व निघून गेलेले असते. ज्ञानाच्या अवस्थेमध्ये असल्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व वस्तू किंवा पदार्थ त्याला टाकून द्यायची गरज पडतच नाही, कारण ते त्याच्या मनामध्ये नसतातच. त्याने सुरुवातीपासूनच म्हणजे साधक अवस्थेत असल्यापासूनच संग्रह अत्यल्प केलेला असतो. हे समजून घेत असताना आपल्याला एक भ्रम होत असतो कदाचित. कारण अनेक लोकांना काय वाटतं की अनेक पदार्थ बाजूला असले तर आपले मन त्यांच्यामध्ये गुंतलेले नाही. आपण मनाने अपरिग्रह आहोत. आजूबाजूच्या पदार्थांवर विशिष्ट काळ जर आपलं चित्त राहिलं तर त्यातून आपल्याला त्या गोष्टीविषयी आसक्तता निर्माण होऊ शकते. पण त्याबद्दल आपलं चित्त नसणं एवढंच फक्त पुरेसं नाहीये, तर आत्मचैतन्याशी आपण युक्त होऊन राहणं हे पण महत्वाचं आहे. केवळ आपल्या आजूबाजूला वस्तू नाहीये म्हणजे आपण अपरिग्रह आहोत असं होत नाही. अनुसंधान आणि अपरिग्रह या गोष्टी सोबतच चालल्या पाहिजे. अपरिग्रह याचा अर्थ आणखीन एक आहे, तो म्हणजे दुसऱ्याचे उपकार किंवा सेवा न घेणे. ज्या व्यक्ती गुरु म्हणून वावरतात, लोकांकडून ज्यांना मान्यताही प्राप्त झालेली आहे, त्या व्यक्ती जर योग ज्ञानाच्या पूर्णावस्थेत नसतील तर त्यांनी स्वतःला दुसऱ्याकडून सेवा करून घेण्याची वृत्ती किंवा सवय आपल्याला लागत नाही ना, याकडे थोडस साधक भूमिकेतून बघणं आवश्यक आहे. नाहीतर भाविकांच्या सेवाभावाला वाट देता देता स्वतःच्या स्वतःजवळ असणाऱ्या ज्ञानाची वाट लागते. ज्ञानाच्या प्रवासाची वाट भाविकांच्या गर्दीत दिसेनाशी होईल. गुरु ही व्यक्ती भाविकांच्या दृष्टीने नेहमी पूर्ण ज्ञानी असते, पण तो शहाणा असेल तर त्याने स्वतःची अवस्था ओळखली पाहिजे. गुरु जर ज्ञानाच्या अवस्थेत असतील तर त्यांनी भगवद्गीतेच्या भूमिकेनुसार इतरांच्या कल्याणासाठी त्यांचे आचरण जिवंत उदाहरण स्वतःच्या कर्मातून मिळेल असे बाह्य साधकाची परी कर्मात्मर्तन करत राहणं आवश्यक आहे. ते त्याचबरोबर स्वरूपाकारी अंतरी म्हणजे स्वतः मनामध्ये जे आत्मस्वरूपाशी चिंतन करत राहणं आवश्यक आहे. पदार्थांचा संग्रह न करणे, दुसऱ्यांचे उपकार न घेणे या दोन्ही गोष्टी ते ज्ञानाच्या प्रकाशात राहून सांभाळू शकतात. ते सांभाळतात. हा शब्द महत्वाचा आहे, कारण भक्तांच्या सेवेचा हा भाग हा देखील त्यांचा काही प्रमाणात खूप सांभाळणे आवश्यक असते. अशा अनेक गोष्टींमुळे ज्ञानी पुरुषाने काय करावे आणि काय करू नये याबद्दल देखील भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये एक दंडकच घालून ठेवलेला आहे. इतरांनी ते काही ठरवण्याची गरजच नाही. यातलं 4थं चरण आहे शारीरं केवलम कर्म कुर्वन्न आपनोति किल्बिषम. केवळ शरीराने कर्म करून त्याला दोष लागत नाही. ज्ञानी व्यक्ती असो किंवा अज्ञानी असो, प्रत्येक क्षणाला मनुष्य कर्म करतच राहतो आणि कर्म करावंच लागतं. कर्माचा संस्कार जो आहे अंतःकरणावर उमटतोच, पण चित्ताला जर आसक्ती किंवा कर्तृत्व यांचा लेप नसेल, म्हणजे आपण अटॅच होत नाही किंवा मी केलं आहे अशी भावना जर मनात नसेल, तर कर्म संस्कार स्पष्टपणे उमटून ते पकडून ठेवल्या जात नाहीत. साध्या शरीर धारणेच्या कर्माचे संस्कार असे चित्त धरून ठेवत नाही. उदाहरणार्थ, सकाळी मी तोंड धुतो किंवा अशा प्रकारची जी काही आपण कर्म करतो त्यातून काही खूप मोठा काय आपण कर्तृत्वाचा किंवा आसक्तीचा आपल्या त्यामध्ये भाग येत नाही. कारण अशी जी कर्म आहेत हे आपलं शरीर सतत करत असतात आणि त्याचा काही संस्कारही नसतो. तसंच ज्ञानी व्यक्तींचं प्रत्येक कर्माच्या बाबतीत होतं.
तो फक्त शरीर निर्वाहापुरती कर्म करतो असंच नाही, तर कित्येक ज्ञानी पुरुष उदंड कर्म करतात. जसं की उदाहरण आहे त्या आपण विवेकानंदांचं किंवा समर्थांचं उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो. सर्व संतांची उदाहरणं जर आपण बघितली तर त्यांचं कार्य हे केवळ शरीर निर्वाहासाठी नसतं. केवळ शरीराने म्हणताना हेही लक्षात घ्यायला पाहिजे की मन आणि बुद्धी यांचा सहभाग असणं देखील आवश्यक आहे. जणू काही केवळ शरीराने अशा अर्थाने घ्यायला हवं. तर त्यामध्ये त्यांचं वैयक्तिक स्वार्थ, सुखाची इच्छा, मोठेपणाची अपेक्षा, ममत्व हे काहीही नसतं आणि म्हणूनच कर्तृत्व, भोक्तृत्व ह्या भावना मनामध्ये नसतात आणि मग त्यामुळे मन ते कर्म धरून ठेवत नाही. ज्ञानी व्यक्तीचं कर्म केवळ शरीराच्या पातळीवर होतं. मनाच्या उंबरठ्याला ते शिवेलही, पण आत मात्र घुसणार नाही. किलबिषम हा एक शब्द आलेला आहे. किलबिषमचा अर्थ दोष असा घेतला तर जास्त चांगलं होईल. प्रत्येक वेळी आपण पाप, किलबिषम म्हणजे पाप हा अर्थ घेण्याची जी पद्धत आहे ना ती चुकीची आहे. अर्जुनाला युद्धाने सर्वांचा संहार केल्याने पाप लागेल असं वाटत होतं. म्हणून त्या ठिकाणी त्याला समजवण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. सर्वसाधारणपणे व्यापक अर्थ दोष असा आहे. कर्म सांसारिक उपभोगांकडे, मान्यतांकडे मन लागेल कर्मामुळे आणि त्यामुळे ज्ञानासंबंधी त्याला उदासीनता येईल असे संस्कार आपण गोळा करून ठेवणे हे दोष आहेत. ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानमय अवस्थेमुळे कर्म करूनही हे दोषमय संस्कार त्याच्या अंतःकरणाला लागत नाहीत. साधकाने ज्ञानी पुरुषांच्या अवस्थांचे परिशीलन करावे आणि साधन, स्वाध्याय, विवेक याद्वारे आपली भूमिका योगाच्या धारणांनी पक्की ठेवावी आणि त्यालाही कर्म करून हे दोष कसे लागणार नाही हेच भगवद्गीता आपल्याला इथे शिकवते. पुढचा श्लोक बघूया. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. यदृच्छा लाभ संतुष्टः द्वंद्वातीतः विमत्सरः समः सिद्धौ असिद्धौ च अपि न कृत्वा अपि न निबध्यते. यदृच्छा लाभ संतुष्टः, यदृच्छेने मिळालेल्या गोष्टींमध्ये तो संतुष्ट असतो. द्वंद्वातीत, द्वंद्वांच्या पलीकडे असलेला. विमत्सरः, मत्सर रहित. समः सिद्धौच असिद्धौच, कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत सिद्धी किंवा असिद्धी यामध्ये जो सम राहतो. कृत्वा अपि न निबध्यते, असा मनुष्य कर्म करून सुद्धा त्यामध्ये न निबध्यते, बांधल्या जात नाही. कर्माचे फळ आणि कर्मकर्तृत्व याबाबत ज्ञानी पुरुषांच्या अंतःकरणाचे निष्काम आणि निरहंकारी स्थितीचं वर्णन विविध अंगांनी सध्या सुरू आहे. यालाच साधक आपण आपली भूमिका म्हणून कशी असावी साधकाची हे देखील इथे वर्णन केलेलं आहे. आपण जेव्हा कामनिक संकल्प मनात ठेवतो तेव्हा आणि कर्म करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला चिटकतं. पण आपण समजा असे काही मनामध्ये ठेवलेच नाही कर्म करत असताना, तर आपण आणि फळाची आसक्ती पण बाळगली नाही, तरी पण कर्माचं फळ तर निर्माण होतच ना. ज्ञानी पुरुषाची जी कर्म असतात ही स्वतःसाठी नसतातच, ती कोणासाठी, तर ती लोककल्याणासाठी असतात. त्यामुळे त्याचं जे काही फळ निर्माण होतं ते इतरांसाठीच असतं. कर्म आणि फळ या दोन्ही गोष्टी तो स्वतःच्या मानतच नाही. कर्माचा किंवा कर्मफळाचा त्यामुळे त्याला बंधच पडत नाही. असा अर्थ कर्माचं फळ निर्माणच होत नाही असं नाही. कर्माचं फळ निर्माण होतं, पण त्याशिवाय काही पूर्वकर्म पण असतं. त्या सर्वांचा परिणाम म्हणून कधी कधी त्याला एक विशिष्ट परिस्थिती पण प्राप्त होते. या बाबतीत त्याची भूमिका काय असते हे श्लोकाच्या सुरुवातीला मांडलेले आहे. साधक व्यक्तीच्या बाबतीत ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. यदृच्छा लाभ संतुष्ट हे पहिलं चरण. यदृच्छेने मिळालेल्या गोष्टी संतुष्ट राहणारा. प्रत्येक कर्माचं दृश्य आणि अदृश्य असे दोन प्रकारचे फळ मिळतातच. त्याने चांगलं कर्म केल्याचं समाधान हे अदृश्य फळ असतं. तसंच काही ऐहिक दृश्य फळ पण दिसतात. कर्माचं फळ आपल्या मनाप्रमाणे असेल तर माणसाच्या मनामध्ये सहसा यदृच्छा किंवा देवाची इच्छा असे शब्द येत नाही. आपल्या मनाच्या भूमिकेला सुसंगत नाही असा परिणाम जर आला, म्हणजे आपण जर काही इच्छा मनात ठेवली आणि त्याचं फळ तशाच पद्धतीने मिळालं,
एखाद्या कर्माचं फळ, तर आपण त्याबद्दल काही बोलत नाही. पण समजा जर तसं फळ नाही मिळालं तर आपण कुठे जाऊ दे, देवाची इच्छा असं म्हणतो. उदाहरणार्थ समजा एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली आणि त्याने तिला मागणी घातली आणि तिने होकार दिला, तर तो देवाची इच्छा असं म्हणत नाही. सरळ सरळ तो पुढच्या कामाला लागतो. पण जर त्याला तसं तिने नाही म्हटलं, तर त्याने त्याचा स्वीकार करता राहतो. कुठे जाऊ द्या, देवाची इच्छा होती असं तो नाव देतो. या शब्दातून त्याला कुठेतरी एक भावनिक आधार मिळतो. एक प्रकारचं सांत्वनही त्यामध्ये दडलेलं असतं. म्हणून अंतःकरणाची स्थिती तुटक न राहता एक सौम्य अवस्था प्राप्त होत असते. ज्ञानी पुरुषाचं मात्र तसं नसतं. तो त्याचं चित्त त्या अवस्थेत असल्यामुळे ईश्वराच्या सत्तेचं जग चाललेलं आहे हे त्याला माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ते देवाची इच्छा असंच धरून चालतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने देवाची इच्छा म्हणजे यदृच्छा लाभ. आपल्या सर्व पूर्व कर्मांचा काही परिणाम होत असतो. प्रकृतीच्या नियमाप्रमाणे त्याचा परिणाम म्हणून एक विशिष्ट परिस्थिती निर्माण व्हावी, विशिष्ट फळ मिळावं, या सर्व गोष्टींना यदृच्छा असं म्हणायला हवं. अशी ही एक श्रद्धा आहे की प्रकृतीचा नियामक जो ईश्वर आहे त्याच्याकडे जाण्याचा साठी जो प्रयत्न करतात त्यांच्यासाठी त्यात सोयीस्कर बदल हळूहळू होत असतात. उदाहरणार्थ त्याला भोगावं लागेल पण थोड्या सवडीने भोगता येईल अशी व्यवस्था तो करून ठेवत असतो. यामुळे सर्व मिळून देवाची इच्छाच असंच म्हणणं योग्य आहे. तिलाच यदृच्छा आपण म्हणू शकतो. त्यातून उद्भवणारी परिस्थिती म्हणजे लाभ आणि तिचा विनतक्रार संपूर्ण स्वीकार करणे आणि संतुष्ट राहणे म्हणजे यदृच्छा लाभ संतुष्ट. एका दृष्टीने जर आपण बघितलं तर ही दास्य भक्तीतली पूर्णावस्था आहे. नुसत्या विवेकाने जी गोष्ट आपल्याला पचनी पडत नाही ती भक्ती प्रेमाने अत्यंत सहज होऊन जाते. याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर स्वामी विवेकानंदांनी एक सुंदर गोष्ट सांगितलेली आहे. ते म्हणतात, बगदाद भागातील एक रुबिया नावाची बगदाद भागामध्ये एक रुबिया नावाची भक्त स्त्री होती. त्यावेळी त्या भागामध्ये हसन आणि मलिक असे दोन मुस्लिम सत्पुरुषही होते. रुबिया ही सुफी पंथीयांप्रमाणे ईश्वरावर अतीव प्रेम करणारी होती. तशीच ती विख्यात संत स्त्री म्हणून प्रसिद्ध पावलेली होती. ती एकदा आजारी पडली आणि अत्यंत आजारी पडली. तेव्हा हसन आणि मलिक तिला भेटायला गेले. हसनने म्हटले, खुदा का बंदा त्याने दिलेली शिक्षा कुरकुर न करता भोगतो. मलिक म्हणाले, तो शिक्षा ती आनंदाने स्वीकारतो. त्यावर रुबियाजी म्हणाली, ते अत्यंत विलक्षण आहे. ती म्हणाली, पण मला ही शिक्षाच वाटत नाही आणि मी तर आनंदातच आहे. हे जे उदाहरण आहे हे आहे यदृच्छा लाभ संतुष्ट. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माळी ये जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले तया पाणीया ऐसे केले होवावे का. खूप सुंदर उदाहरण दिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. ते म्हणतात, माळ्याने जसं पाठ काढून दिल्यामुळे पाणी जणू आनंदाने नाचत नाचत जातं. ते जिथे जाईल तिथे ते हळूहळू जीवनच फुलवत जातं, झाडं लावत जातं, इतरांना इतकं सहाय्यकारक होतं असून ते कुणाला बोचत नाही आणि त्या कर्माचा लेपही ते पाण्यावर राहत नाही. अशाच प्रकारची अंतःकरणाची वृत्ती होणं हा कर्मयोगाच्या धारणेचा भाग आहे आणि कर्म करण्याचा अत्यंत सुंदर असा परिणाम आहे. द्वंद्वातीत हा पुढचा शब्द आलाय. द्वंद्वाच्या अतीत म्हणजे पलीकडे गेलेला. द्वंद्व म्हणजे दोन गोष्टी ज्यांच्यात स्वभावतः आणि स्वरूपतः परस्पर विरोध असतो, अशा दोन गोष्टी म्हणजे द्वंद्व. त्यांचे परिणामही भिन्न असतात. व्यावहारिक उदाहरणामध्ये शीत आणि उष्ण. ज्ञानी व्यक्ती द्वंद्वातीत असतात म्हणजे त्यांना परिणाम जाणवत नाही असं नाही. एकतर चित्त त्यांचं चैतन्याशी युक्त असल्यामुळे बाह्य गोष्टींची ते फार संबंधित नसतं आणि खरं तर शरीर सुद्धा त्यांच्या दृष्टीने बाह्य गोष्टीत म्हणजे शीत आणि उष्ण यांच्यापेक्षा त्यापेक्षाही थोड्या बाह्य गोष्टींमध्ये राहतच नाही. त्याला ते जाणवतच नाही असं नाही, पण त्या दृष्टीने त्यांना फारसं महत्व नसतं. अति थंडी झाली तरी ज्ञानी व्यक्ती शरीर संरक्षणाचा प्रयत्न करेल, निवारण करण्याचाही प्रयत्न करेल, पण ती परिस्थिती आणि त्याबद्दल काही करावे लागते याबद्दल तो खेद बाळगणार नाही. कोणतीही परिस्थिती प्राप्त झाली आणि ती प्रतिकूल असली तरी त्याबाबत ज्ञानी पुरुषाला विषाद नसतो. त्याची सहन करण्याची क्षमता सहसा जास्तच असते आणि अनुकूल परिस्थितीचा आनंद असला तरी हर्ष असत नाही. शीतोष्णासारखं सुख आणि दुःख नित्याचे आहेत. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूलम वेदनीयम दुःखम अशी त्यांची व्याख्या असते. अनुकूल आणि प्रतिकूल हे शब्द शरीर आणि अंतःकरण या दोन्हींना मिळून असतात. सुख दुःख हे ज्ञानी पुरुषाला जाणवतच. त्याची ज्ञानमय अंतस्थिती जी आहे ती शांत असते.
त्याचे अंतःकरण सुखदुःखाशी वरवर संबंधित होते. सुखामुळे संतोष आणि दुःखामुळे विषाद, सुखामुळे चढून जाणे आणि दुःखामुळे खचून जाणे हे दोन्ही त्याच्या अंतःकरणाच्या बाबतीत होतच नाही. द्वंद्वातीत एका दृष्टीने जर आपण बघितलं तर ते यदृच्छा लाभ संतुष्टचा दुसरा भाग आहे असं आपण म्हणू शकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र या अपेक्षेपेक्षा उंचीचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की आत्मचैतन्ययुक्त अंतःकरण असणाऱ्या योग्याला स्वतःपासून विश्व वेगळे करणे हा भाव नसतो. कर्माची स्वतंत्र जाणीव नसते, त्याच्या फळाची स्वतंत्र जाणीव नाही, अशा विश्वाशी तो तद्रूप होतो. आणि अशी व्यक्ती मी आणि कर्म, मी आणि विश्व अशा द्वंद्वामध्ये राहत नाही, म्हणून द्वंद्वातीत. त्यानंतर आहे विमत्सरः आणि समसिद्ध सिद्धौच सिद्धेच आणि कृत्वा अपि न निबध्यते असे 3 राहिलेले आहेत. पण मला असं वाटतं की आपल्याला वेळ तेवढा नाहीये, अर्धवट राहून जाईल, तर आपण पुढच्या वेळी विमत्सरः पासून सुरुवात करूयात. या ठिकाणी आपण समाप्त करूया वर्ग विवेचन. पुढल्या प्रार्थना म्हणून योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं, कृष्णं वंदे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण.